नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबाराय महाराजांच्या 175व्या पालखी सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबा निळोबा यांच्या नामघोषात तब्बल 68 दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पालखीला निरोप देण्यात आला. सुखी लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जारे एक वेळा. या अभंगाच्या निरूपणातून डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी वारकरी संप्रदायाचा भक्तिमार्ग आणि पंढरपूर वारीचे महत्त्व सांगितले. नेहरू शर्ट, धोतर, टोपी, केशरी गंध, हातात पताका आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पिंपळनेर नगरी परिसरात न्हाऊन निघाली. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी संत निळोबारायांच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्य असल्याचं सांगितलं. राज्यातील शेतकरी सुखी राहावेत, चांगला पाऊस पडावा आणि सर्वांच्या जीवनात समृद्धी यावी अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या वारकरी संप्रदायासाठीच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी संत निळोबारायांनीच दिंडी परंपरेची मुहूर्तमेढ रोवली असल्याचा दावा केला. गेल्या 10 वर्षांमध्ये दिंडी सोहळ्याचं वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगत स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या परंपरेला मोलाची साथ दिली होती. त्यांच्या जाण्याची उणीव आजही प्रत्येक वारकऱ्याला जाणवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. खरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे की मला याचा मान मिळाला आहे की इथे येऊन पालखीचे पूजन करून आपल्याला सुरुवात करायची. सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी मला काल सांगितलं की आज अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळे आणि अधिवेशनचा समारोप करताना पक्षाच्या त्या नेत्या म्हणून इथे हजर राहणं त्यांचं अनिवार्य होतं, म्हणून मला इथे पाठवण्यात आलं आणि इथे येण्यापूर्वी मी अण्णांचं पण दर्शन घेऊन आलोय. तर निश्चितपणे मला असं वाटतं की आजचा दिवस हा सर्व महाराष्ट्रांसाठी आणि सर्व वारकरी संप्रदायांसाठी आणि राजकीय लोकांसाठी सर्वांसाठी चांगला दिवस आहे. मी निळोबारायांच्या चरणी आणि विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करणार की जो कास्तकार आहे महाराष्ट्राचा त्याला चांगलं पीक मिळो आणि पाऊस पण चांगल्या प्रमाणात हा महाराष्ट्रात झाला पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय जेव्हा एवढं आपलं काही पणाला लावून सर्व देवासाठी पूर्ण आपलं वेळ देतो, तर मी निश्चितपणे माझं मत आहे की विठुराया पण या महाराष्ट्राच्या कास्तकारांना चांगलं तिथे त्यांच्यावर लक्ष देईल. खरोखरच सन्माननीय दादा हे माझे राजकीय गुरु. मी जरी मोठ्या परिवारातून येत असेल राजकीय, पण राजकीय वळण आणि राजकीय शिस्त आणि पद देण्याचं काम पण हे सन्मान्य अजितदादांनीच केलेलं आहे. तर निश्चितपणे महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी म्हणजे दादांचं जाणं आणि वारकऱ्यांवर पण दादांचं लक्ष हा पहिलेपासूनच असायचा, आजचा विषय नाही. मला जेव्हापासून राजकारण समजते तेव्हापासून मी दादांना बघायचो की वारकऱ्यांवर त्यांचं विशेष हा प्रेम आणि लक्ष असायचं. सावंत साहेब असतील, दातेसाहेब असतील, सावंत साहेबांवरच त्यांचं प्रेम हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या देवस्थानाला फार छोट्यापासून मोठा करण्याकरिता दादांचं पूर्ण काही योगदान इथे हे सावंत साहेबांच्या मार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत इथे होत आहेत. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की त्यांनी जे कार्य इथे सुरू केलेले ते थांबते कामा नाही, त्यांना पुढे चालना मिळायला पाहिजे. वारीची परंपरा ही तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबारायांनी सुरू केलेली. 1685 साली ही निळोबारायांनी नारायण महाराजांनी वारीची परंपरा सुरू केली. पुढे ती आळंदी पुढे फ्ल्यूची साथ आली आणि ती वारी बंद पडली. पुढे आळंदीची वेगळी झाली, तुकाराम महाराजांची वेगळी झाली. मग काही काळाने आमची 150 ते 250 वर्षाची परंपरा आहे. निळोबारायांची वारी सुरू झाली. आदरणीय रामदासबाबा मनसुख असतील, अण्णासाहेब हजारे असतील, अनेक लोकांनी, जुन्या लोकांनी ही वारी पुढे चालू ठेवली. तिचं आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी सोहळ्यात रूपांतर केलं. माझ्याबरोबरचे सगळे गावातले सवंगडी, सगळे परिसरातले वारकरी सगळ्यांनी मला साथ दिली आणि याच्याच साथीमध्ये माझ्या निळोबारायला आज अतिशय दुःख होतंय की मानाची पालखी म्हणून बसवण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे.
आणि त्या माणसामुळं हे गाव पत्र्याचं मंदिर होतं. शून्यातून या गावाचा विकास अजितदादांच्या मुळे झाला. हे मरेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्या दादांना कधीच विसरू शकत नाही. आज जरी वारीला निघालो असलो तर दुःखाची छाया निळोबारायांच्या वारीवरती अजितदादांची नक्कीच आहे, ती आम्ही विसरू शकत नाही. आज सरकारने या मानाच्या पालखीत बसल्यामुळं आज नाईक साहेब आले तिथं, पण अक्षरशः तुम्ही सगळे पत्रकार पाहताय की नगर जिल्ह्यातून 3-4 मानाच्या पालख्या जातात. प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या गावाला 9 लाख रुपये, दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी 1 लाख रुपये, फिरते शौचालय, अनेक सुविधा, प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये, अनेक सुखसुविधा या अजितदादांनी सुरू केल्या. ते माझा वारकरी विसरू शकत नाही. म्हणून दादा वरून पाहत असतील स्वर्गातून, दादांचा आम्हाला आशीर्वाद राहावा आणि माझा निळोबारायांचा वारकरी निर्विघ्नपणे पांडुरंगाच्या दर्शनाला जावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.